ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका आणि आपली पक्षाची भूमिका काय? इतिहासात काय झालं म्हणण्यापेक्षा त्यांच्या हातात आज काय ते बघायला पाहिजे. पण ओबीसीचं आरक्षण जे आहे ते क्षुद्र म्हणून देण्यात आलेलं आहे, हे कोणीच लक्षात घेतलं. ज्यांनी लाठीमार केला त्या एसपीला सस्पेंड का नाही केलं? जातीनुसार जनगणना करा ना, सगळी भांडणं मिटतील. पण यांना भांडणं मिटवायची नाही, ती पेटवत ठेवायची आहे. आता बहुतांश बोलणारे नेते हे अजित पवार गटामध्ये आहे आणि उरलेले जे आहेत ते त्याला जितेंद्र आव्हाड आहे. नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाडचे. खूप स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे आणि खास करून जो करार झाला होता नागपूर करार, त्यानुसार विदर्भातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची गरज होती. पण तरीही त्याला आपण हात लावूच. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं सदनामध्ये चर्चा सुरू आहे, अधिवेशनामध्ये चर्चा सुरू आहे, ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका आणि आपली पक्षाची भूमिका काय? बघा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. इतिहासात काय झालं म्हणण्यापेक्षा त्यांच्या हातात आज काय ते बघायला पाहिजे. ते अल्पभूधारक झालेत, शैक्षणिक आघाडीवर मागे पडलेत, आर्थिकदृष्ट्या ते एकदम अस्थिर आहेत. म्हणजे त्यांची कमीत कमी बोलायचं, माझ्या भाषेत बोलायचं, त्यांची हालतच खराब बेकार आहे. ते आरक्षण मागतात, त्यांना द्यायला पाहिजे. पण ओबीसीचं आरक्षण जे आहे ते क्षुद्र म्हणून देण्यात आलेलं आहे, हे कोणीच लक्षात घेत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 340वा कलम आणलं आणि जेव्हा त्यांनी हे पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन कमिटीमध्ये हे मांडलं की आपल्याला हे करावं लागेल, तेव्हा त्यांनी 340, 341, 341, 342, 343 अशी 3-4 कर्म आणली, आर्टिकल्स आणले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं दे वर आउटकास्ट. ओके, त्यांना समाजाने मानलंच नाही आपलं. ओके. आणि ते हे बोलत असताना त्यांनी सांगितलं की हा जो वर्ग आहे ह्याच्यात व्यथा अजून जास्त आहेत. कमीत कमी एक समाज ज्याला आपण आज शेड्यूल कास्ट म्हणतो तो आउटकास्ट होता, म्हणजे त्याचं त्याला गावात येऊच द्यायचे नाही. पण ही माणसं अशी होती की त्यांना गावाच्या बाहेर नाही, डोंगर दोऱ्यातच राहायचे. ते सगळ्यातनंच उपेक्षित होते. अशांना आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. पण त्यावेळेसच्या राजकारणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व वाढेल या एका भूमिकेपायी इथल्या उपेक्षित अशा ओबीसीला आरक्षण मिळालं नाही. मग कालेलकर आयोगाला, वेगवेगळ्या आयोगाला येत गेले. पण जेव्हा बीपी मंडळ आयोग आला आणि तो आयोग आणि विश्वनाथ प्रताप सिंग असा जेव्हा गळाभेट झाली, तेव्हा तो आयोग मान्य करण्यात आला. तो मान्य करण्यात आल्यानंतर पहिल्यांदा त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली आणि ती माननीय शरद पवारांनी केली. असं आहे की आरक्षण ही काळाची गरज आहे. आपण जे भारतामध्ये चित्र रंगवतो की आरक्षण आरक्षण आरक्षण, हे काय आरक्षण आहे? आरक्षण जगामध्ये सगळीकडे आहे. ॲफर्मेटिव्ह ॲक्शन म्हटली जाते त्याला, आणि ती जगामध्ये सगळीकडे आहे. अगदी फ्रान्समध्ये घ्या, इटलीमध्ये घ्या, इंग्लंडमध्ये घ्या, अमेरिकेमध्ये घ्या, सगळीकडे कुठे ना कुठे कसं ना कसं आरक्षण दिलंच जातं. पण आता मुद्दा असा आहे की आरक्षणाचा मुद्दा जर सोडवला गेला पाहिजे असं आपण म्हणतो, पण एकीकडे मनोज जरांगेंचं आंदोलन, दुसरीकडे ओबीसीसाठी छगन भुजबळ, इथले बबनराव तायवाडे, ओबीसी महासंघाचे नेते विजय वडेट्टीवारांची भूमिका पुढे येत आहे. पण हा जो कॉन्फ्लिक्ट, उभा संघर्ष निर्माण झाला आणि त्यावर राजकारण जे काही सुरू आहे, बघा सुरुवात कसं झालं की मनोज जरांगेंचं शांतपणाने आंदोलन चालू होतं. त्या शांतपणाने बसलेल्या बायकांवरती लाठीचार्ज का केला तुम्ही? म्हणजे हे प्लॅन स्ट्रॅटेजी होती की यांना भडकवायचं आणि एक नवीन वादळ महाराष्ट्रात सुरू करायचं. पण त्या लाठीचार्ज मागे देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा मला कोणाचंही नाव आदेश नव्हते असं त्या पोलिसांच्या रिपोर्टमध्ये आलं. त्यांना सस्पेंड का नाही केलं? ज्यांनी लाठीमार केला त्या एसपीला सस्पेंड का नाही केलं? त्याला कोणी दिला होता लाठीमार करण्याचा अधिकार? बेजबाबदारपणाने वागणाऱ्या पोलिसांमुळे आज महाराष्ट्राला भोगावं लागतंय ना. काय गरज होती त्या मनोज जरांगेंच्या आंदोलनावरती लाठीचार्ज करण्याची? आणि जर ओबीसीचं आरक्षण कमी करणं इतकं सोपं नाहीये.
पण हा जो मुद्दा आहे जरांगेचा की ओबीसीतून आरक्षण द्या, हा मुद्दा तुम्हाला पटतो का? नाही, असं आहे की ओबीसीतनं आरक्षण कसं देणार? 16% ओबीसीतनं आरक्षण मागितलं तर 11% राहिलं ओबीसी. ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रात 50%च्या वर आहे. पूर्ण भारतात ती 56-57% आहे. बिहारमध्ये 65% आहे. आणि त्यामुळेच एक प्रश्न पुढे येतो की तुम्ही जातीनुसार जनगणना करा ना, सगळी भांडणं मिटतील. पण ह्यांना भांडणं मिटवायची नाही, ती पेटवत ठेवायची आहेत. पण जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा हा शिंदे सरकारनेही मान्य केलाय. काय मान्य केलंय? ते म्हणालेत ना की जातीनिहाय जनगणना आम्ही करू. कधी करू? हा, मग तोच मुद्दा आहे, त्यावर तुमची भूमिका आता काय? असं आहे की मी करतो, मी आता ते जाऊन मराठ्यांनाही सांगून आले तुम्हाला 24 डिसेंबरला आरक्षण मिळेल. कसं देणार? असं की तुकच गुळ लावण्याची कामं करू नका. राजकारणात गुळ लावण्याला मी तुम्हाला उदाहरण देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायचा असा निर्णय मनातल्या मनात शरद पवारांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी देणार. तेव्हा मराठवाड्यातले सगळे मंत्रिमंडळ सगळे आमदार जाऊन सांगून झाले साहेब नका देऊ, आपण आपला पराभव होईल. साहेबांनी सांगितलं ज्या विचारांनी आपण पुढे जातो, फुले शाहू आंबेडकर, त्याच्यातलं जे आंबेडकर आहेत ज्यांनी संविधान लिहून सगळ्यांना एकत्र केलं, त्यांचं नाव जर मी आज माझ्याकडे ताकद असताना देऊ शकत नसेल तर माझा पराभव आहे, माझा वैचारिक पराभव आहे. हरली शरद पवार साहेब, हारले इलेक्शन, पण माघार नाही घेतली. पण आता मुद्दा असा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुसरीकडे ओबीसीचं आरक्षण जो टक्का आहे तो कायम राहिला पाहिजे. पण हा जो काही राजकीय वाद, आंदोलनातून उभा झालेला वाद, आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी झडत आहेत आणि त्यातला जो विखार दिवसेंदिवस वाढतायत आणि जरांगे हे बघा, वर्सेस भुजबळ तयार झाले, हे कितपत बरोबर आहे असं हे आपल्याला सगळं वाटतं? पॉलिटिकल मुवमेंट आहे. दिस इज अ पॉलिटिकल स्क्रिप्ट. आय डोंट नो हू राईट्स इट. कोण लिहितं ही स्क्रिप्ट मला माहित नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात आपली अस्थिरता, समाजामध्ये घसरलेली पत ही जर विसरायला लावायची असेल तर महाराष्ट्र अस्वस्थ करा, हीच याच्या मागची भूमिका. पण आता मुद्दा असा आहे की जरांगेंच्या मागे कुठली तरी राजकीय शक्ती असं म्हणतात, भुजबळांना कोणीतरी बोलायला सांगितलं असंही म्हणतात. लोकांना सगळं समजतं, सगळं समजतं. असं आहे की जरांगे असो नाही तर कोणी असो, सत्ताधारी जोपर्यंत त्याच्या मागे नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत. पण आता जर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजांना असं आपण म्हणतो, ही तुमची भूमिका आहे. ओबीसीला धक्का लावता कामा नाही, ही तुमची भूमिका आहे. पण यातनं मार्ग काय निघणार? कुणाला मार्ग काढायचा? तर सरकारला काढायचं, तुम्ही त्यांच्यावर दबाव आणून ही वेळ एक निश्चित केली पाहिजे, टाइम लिमिट, डेडलाईन. त्यांना करायचंच नाही ना, त्यांना करायचंच नाहीये. त्यांना करायचं असतं ते मोदी साहेबांकडे गेले असते, आग्रहाने म्हणणं मांडलं असतं, इथे काहीतरी लॉ पास केला असता, इथे काहीतरी ठराव पास केला असता. काहीच करायचं नाही त्यांना, त्यांना फक्त आग जळती ठेवायची आहे. पण आता भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती हिवाळी अधिवेशनात भाषण केलं, आपली भूमिका मांडली, सर्व पक्ष नेत्यांनीच आपापली भूमिका मांडली. पण ही भूमिका मांडूनच हे नेते थांबतील का, की हे हा सगळा मुद्दा पुढे मला जाऊ शकेल? विचारायचं आहे की आपली भूमिका विधानसभेत मांडण्या एवढी वैफल्यग्रस्तता भुजबळांमध्ये का आली? छगन भुजबळ हे तसे काही छोटे नेते नाही आहेत. त्यांनी आणि मुंडेंनी, लालू प्रसाद यादव या सगळ्यांनी मिळून देशामध्ये ओबीसीचा लढा तयार केला. ते भुजबळ सांगतात की मला पैसेच देत नाहीत ओबीसी समाजासाठी. ह्याचा अर्थ काय? कोणीतरी हे फाईल दाबून ठेवतं. मग कोण आहे तो दाबून ठेवणारा? इसके पीछे भी जाओ, छगन भुजबल जी को पूछो कि किसने रोका है ये फाईल. बरं, आता विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, पण ती फूट मान्य नाही. दुसरीकडे अधिवेशनामध्ये तुम्ही राष्ट्रवादी पवार गटाचे नेते त्या पक्ष कार्यालयाकडे अजिबात फिरकतही नाही, हा एक मुद्दा आहे. तिसरीकडे सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे आणि जितेंद्र आव्हाडांचा चेहरा आम्हाला प्रामुख्याने त्या सुनावणीमध्ये बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दिसतो. तुमच्यावर जबाबदारी आलेली डिपेंड करायची, बाकी कोणी नाही आहे सोबत. असं नाही आहे. एक गोष्ट खोटी आहे. मला हाऊस आहे. मला काय बोलतात तिथे, मीच बाहेर काढलं ना. ते शरद पवारांना हुकुमशाह म्हणाले, ते शरद पवारांना म्हणाले ही डझंट बिलीव्ह इन डेमोक्रेसी, ही टेक्स द पार्टी ॲज हिज पर्सनल फिफ्डम. एक दुकान चालवल्यासारखं त्यांनी हे सगळं चालवलं, कधी निवडणुकाच घेतल्या नाहीत.
आणि मग मी हे पण समोर आणलं ना की चोरलेल्या कागदपत्रांच्या आधारे 2019चं बंड हे शरद पवारांविरुद्ध होतं असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. मग 2019चं बंड तुम्ही केलं होतं तर 7 दिवसात तुम्ही परत का आलात? परत तुम्ही उपमुख्यमंत्री का झालात? परत विरोधी पक्ष नेते का झालात? ह्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील ना. एक महाराष्ट्राच्या जनतेला मोठा प्रश्न पडतो की तुम्ही मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगली किंवा जी सत्ता असेल त्याचा वापर आपण जनसामान्यांसाठी न्याय देण्यासाठी केला असेल असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे करतात असं त्यांचं नेहमीचं वक्तव्य असतं. आज जो शब्दामधनं विखार बाहेर पडतो, जुने आरोप परत केले जात आहेत, मग त्याच्यामध्ये तेलगी असेल, त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका असेल, पक्षामधली हुकुमशाही असेल, त्यांच्यावर झालेला अन्याय असेल, त्यांना जेव्हा ते जेलमध्ये होते तेव्हा पवारांनी त्यांना मदत केली नाही, अशा प्रकारचे आरोप. आज काय होतं नेमकं? का भुजबळ इतके आक्रमकपणे पवारांच्या विरोधात बोलतायत? असं आहे की काल काय झालं याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल. तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला आवडेल ना, कारण आता आम्ही नाही, तुमच्याशी तुम्ही बोलतोय. ऐका ना, तुम्ही शोधा, मग तुम्हाला कळेल. तरी आम्ही शोधूच, पण काय कारण आहे? म्हणजे आता हे सातत्यानं हे बघा गेल्या हे इतक्या बघा दिवसांपासून हे सुरू बघा, आहे. 2 घराणी संपून टाकायची हा प्लॅन आहे. एक ठाकरे फॅमिली आणि एक पवार फॅमिली. मग आपल्याला स्पर्धकच नाही. दुसरा हा मुद्दा असा आहे की या सुनावणीतनं, जसे आपण असं म्हणतो की आता विधानसभेतही सुनावणी सुरूच आहे नार्वेकरांसमोर, अध्यक्षांसमोर. शिंदे गट म्हणतो की आम्ही विजयी होणार, ते म्हणतात उद्धव गट की आम्ही विजयी होणार. तुमच्या पक्षामध्ये तुमची बाजू तुम्ही बळकटपणे निवडणूक आयोगासमोर मांडतायत. काय होईल? निर्णय कुणाच्या बाजूला लागेल? हे बघा, मी काय भविष्य करता नाही आणि इलेक्शन कमिशननी अजित पवार गटाकडूनच वारंवार जे सांगितलं गेलं की निर्णय आमच्या बाजूनीच लागेल, अमुक तारखेला लागेल, तमुक तारखेला लागेल, त्याच्यावरती टिप्पणी केली आणि दुःख व्यक्त केलं की यू कांट टेक इलेक्शन कमिशन फॉर ग्रँटेड. आमचा इलेक्शन कमिशनवर, आमचा कायद्यावर विश्वास आहे. जे होईल ते होईल, बघूया. मला एक किस्सा खूप आठवतो. म्हणजे शरद पवार साहेब होते, मनू सिंघवी होते आणि एक नेते पवारांसोबत कायमचे असायचे केंद्रामध्ये, पक्ष संघटनेमध्ये. त्यांच्यावर त्यांनी दावा केला होता की हे आमच्या गटातले आहे आणि मूळ त्यांना आणून तुम्ही उभं केलं होतं की हे आमच्या गटाचे, आणि ते स्वतःही म्हणाले की मी अनेक वर्षांपासून शरद पवारांच्या केंद्रामध्ये साथ देतोय. हे असे जे काही प्रकार होत आहेत, दावे प्रतिदावे, हे संभ्रमाची अवस्था निर्माण करणार आहे. 25,000 खोटे ॲफिडेव्हिट दाखल केलेत. अगदी. पुराव्यानिशी सिद्ध करून दिलंय ना. 25,000 खोटे ॲफिडेव्हिटला काय म्हणतात? अगदी. हे सगळं खोट्याच्याच आधारावरती उभं आहे ना. याशिवाय आता आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहे की अधिवेशनामध्ये तुमच्या दृष्टिकोनातून कोणते असे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर खऱ्या अर्थानं गांभीर्यानं चर्चा होते? अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतकऱ्यांवर आलेलं संकट हे सर्वात प्राधान्याने घेतलं पाहिजे. बाकी सगळेचे मुद्दे गैर आहेत. माणूस जगला तर पुढे बघेल ना. पण काहीतरी यावर सदनामध्ये चर्चा झाली नाही का आतापर्यंत? झाली, पण त्याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. लोकांच्या घरी कोण गेलं नाही, बांधावरती अधिकारी पोचले नाहीत, अजून पंचनामे झाले नाहीत. काय करणार शेतकरी? अवकाळी पावसाचा जो फटका बसला तो राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये बसला. पण आज विदर्भात, नागपूर राजधानीमध्ये हे अधिवेशन सुरू असताना धान उत्पादकांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, जो भंडारा गोंदिया जिल्ह्यातला आहे. दुसरी कोकणातही भात शेती केली जाते. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे फळबागांवर संकट आलंय. बाकी शेतातला जो उत्पादित माल होता, जो तयार होऊ पाहतोय, तो संकटात आला. पण मग विरोधक, अशी चर्चा आहे, अर्थात त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की विरोधक ज्या आक्रमक पद्धतीनं राज्य सरकारला जाब विचारत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर येणार नाही. विरोधकांचा आवाज कुठेतरी कमी पडलाय. असं आहे की मागच्या आठवड्यात विरोधकांनी व्यवस्थित आवाज उचलला, त्याच्यानंतर मी व्यवस्थित आवाज उचलला. आता ह्या मराठा आणि ह्याच्या प्रकरणावरती आम्ही आवाज उचलतो आहोत आणि शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांचा प्रश्न येईलच. पण आता दिवस फार कमी उरलेले आहेत आणि त्या दिवसांमध्ये इतके सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर गांभीर्यानं चर्चा होईल असं आपल्याला वाटतं? कारण आताचा मोठा काळ आपला निघून गेलेला आहे. नाही, जरूर. पेन्शन धारकांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. जुनी पेन्शन ही मिळाली पाहिजे, ती लागू झाली पाहिजे असं म्हणत असताना सरकारची आर्थिक स्थिती आता तरी तशी दिसत नाही. पण 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना ती पेन्शन मिळेल त्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला सरकार आणू पाहते, अशा प्रकारची चर्चा. काय होईल असं वाटतं? यावर आपली
महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय आहे? असं काय आमच्यात ह्याच्याबाबत काही चर्चा झालेली नाही, कारण का आता आम्ही काही सत्तेत नाही. सत्ताधारी पक्ष काय करतो ते बघूया. पण तुमच्या काळात सुद्धा पेन्शन धारकांचा मुद्दा होता आणि त्यानंतर मग एक मोठा मोर्चा, मोठं आंदोलन आपण राज्यभर होताना पाहिलं आणि तसंच 14 डिसेंबरपासून पुन्हा ते करतायत असं त्यांनी ऐलान केलं, जाहीर केलं. राज्य सरकारने त्यांना विनवणी केली की तुम्ही असं आंदोलन करू नका, त्याचं नुकसान मुलांना होईल. मग अशा वेळी पेन्शनधारकांनी म्हणजे जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरती संघटनेनं आपल्या आंदोलनाची दिशा कुठली ठेवली पाहिजे असं आपल्याला वाटतं? कारण आंदोलनाची दिशा, त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवणारा मी कोणीही नाही. पण तरी भूमिका म्हणून काय असेल? कारण मुलांचं नुकसान असेल. भूमिका आमची तीच आहे की आम्ही जुन्या पेन्शन धारकांबरोबर. अगदी तो मुद्दा तडीच राज्य सरकारनं नेला पाहिजे, जरी राज्याचं अर्थचक्र बिघडलं किंवा त्याच्यावर ताण आला, अतिरिक्त राज्याचं अर्थचक्र ते कर्णाचं जसं चक्र त्या मातीत रुतलं होतं ना चिखलात, आणि मग अर्जुनाने कर्णावरती बाण मारला, तसं महाराष्ट्राची अवस्था आहे. आता बघा, आपण 3 राज्याच्या निवडणुका या भाजपच्या बाजूनं लागल्या आणि तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आलं. या 3 राज्यामधली जर कोलिशन गव्हर्नमेंट तयार झालं असतं किंवा समन्वयाचं राजकारण झालं असतं, एकमेकांसोबत जर सोबत घेऊन जर लढलं गेलं असतं, तर परिस्थिती वेगळी असती असं आपल्याला वाटतं? 100%. आणि मग चूक कोणाची? चूक आणि बरोबर काढण्यात काय अर्थ नाही, एकमेकांना दोष देण्यात काय अर्थ नाही. घडलेल्या प्रसंगातनं काहीतरी शिकावं आणि मग पुढे चालावं, यालाच. हे तुमचं ठाम मत आहे की इंडिया आघाडीनं अत्यंत वेगळी भूमिका घेणं गरजेचं होतं, जी घेतली गेली नाही. आता अशा सगळ्या जेव्हा काही गोष्टी जेव्हा घडतात, एकीकडे आपण इंडिया आघाडीला मजबूत करण्याचे प्रयत्न करतो. आपण पाहिलं की आपण मुंबईमध्ये होताच, मोठं त्यांची परिषद झाली, पण त्यात काही ज्या गोष्टी वेगानं पुढे जायला पाहिजे होत्या त्या वेगानं जाताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे असं एक वातावरण आहे की इंडिया, म्हणजे मी समर्थक कुणाचा आपण राईट लेफ्ट असं विचार घेत नाही, पण समजा इंडिया आघाडीचे काही समर्थक लोक असतील जे पक्षात नसतील वेगवेगळे, त्यांना असं वाटतं की हे खूप चांगलं झालंय, आपल्या बाजूनं चाललंय, आपल्याला यातून न्याय मिळेल. पण गोष्टी जेव्हा काही विस्कटलेल्या दिसतात, नितीश कुमार म्हणा किंवा ममता बॅनर्जी वेगळ्या दिशेने जाताना दिसतात, अशा वेळेला इंडिया आघाडीचं राजकारण हे कुठेतरी कमजोर होताना आपल्याला दिसत नाही वाटत. येणाऱ्या काळामध्ये शत्रू ठरलेला आहे, फक्त निर्णायकरित्या एकत्र यायचंय बस. पण आणखी जास्त, कारण समन्वय समिती सुद्धा स्थापन केली होती, आपण त्याला उपस्थित होता. असं मी तुम्हाला सांगतो की जगामध्ये एक मोठं उदाहरण आहे. जेव्हा दिसलं की हिटलर हा सगळा जग काबीज करायला निघालाय, तेव्हा चर्चिल, स्टॅलिन आणि अमेरिकेचे तेव्हाचे मला पटकन आठवत नाहीत, हे सगळे एकत्र आले आणि त्यांनीच तिघांनी ठरवले की पहिलं लेट्स थ्रो आउट दिस फॅसिस्ट बिफोर डेमोक्रेसी इज डिस्ट्रॉयड. पण त्याच्यासाठी तुमचं संघटन तर मजबूत करावं लागेल, हे मान्य करता तुम्ही? संघटन मजबूत असतं, खाली संघटने दिसत नसतं. प्रकाश त्या बाजूने आहे. मला एक म्हणायचं की आता महाविकास आघाडी आणि महायुती, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं अजित पवार बाहेर पडल्यानंतर हा संपूर्ण गट महायुतीचा अत्यंत मजबूत स्थितीत असा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची भूमिका काय असेल? रणनीती तुम्ही सांगणार नाही, पण सगळं व्यवस्थित असेल. 3 आमच्या पक्षाचे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेस पक्षाने कोणाला पुढे पाठवतील माहीत नाही, आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि कोणी गेल्याने कुठलाही पक्ष कमजोर होत नसतो. एक नवीन रिप्लेसमेंट येत असते आणि ती रिप्लेसमेंट त्याला वेळ लागतो. पण सदनामध्ये आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे आक्रमक असायचे. आता बहुतांश बोलणारे नेते हे अजित पवार गटामध्ये आणि उरलेले जे आहेत त्या त्याला जितेंद्र आव्हाड आहेत. ठीक आहे, मी बोलतोय ना, पण एकट्या माणसाने, नेत्याने बोलून, आमदाराने बोलून होणार आहे का? असं लढत राहायचं. शेवटी माणूस एकटा असला तरी लढायला शिकला की बस असतं. हे तुम्हाला मान्य आहे का की अजित पवार गट हा वेगळा झाल्यानंतर जी ताकद होती महाविकास आघाडीची, ती 100% ती वेगळी ताकद होती, पण आम्ही कमकुवत झालो त्याच्याने, असं काही नाही. पण येत्या निवडणुकीत, म्हणजे आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणूक करणाऱ्या नेत्यांपेक्षा कमी अधिक भांडणारे, पण भांडणारे नेते चांगले असतात. पण महाविकास आघाडी जेव्हा सामोरे जाईल, सीट शेअरिंग असेल, जागा वाटपाचं गणित ठरवायचं असेल सूत्र, आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचं असेल, त्यावेळेला खूप मजबूतीनं या तिन्ही पक्षांना पुढे जावं लागेल. शरद पवार एकटेच खूप मजबूत आहे, खूप मजबूत आहे, खूप
स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. खूप आभार मानतो मी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला उत्तर थँक्यू दिलं. व्हेरी मच.